विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं, पण आजपासून हे दर्शन पुन्हा एकदा सुरू झालंय। त्याच्यामुळे पंढरपूरमध्ये सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली आहे सकाळपासूनच, कारण थेट पदस्पर्श दर्शन आता करता येते। आणि मुख्य म्हणजे आजच्या या निमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात। शेखर, काय नेमकं वातावरण मंदिर परिसरात पाहायला मिळते, कारण आता पुन्हा एकदा विठुराया जुन्या रूपात सुद्धा पाहायला मिळतोय आणि मुख्य म्हणजे पदस्पर्श दर्शन भाविकांसाठी पुन्हा एकदा खुलं झालंय। रिद्धी, अगदी बरोबर आहे। आज सकाळपासूनच विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर जे भाविक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मी सध्या त्याच विठ्ठल मंदिरामध्ये उभा आहे, मंदिरातल्या सभा मंडपामध्ये उभा आहे आणि आपण ही माझ्या मागे रांग पाहताय ती मुखदर्शनासाठी खरं तर लागलेली आहे। आणि याच्या पुढे आपण गेल्यानंतर जी पदस्पर्श दर्शन जे आहे ते या ठिकाणी विठुरायाचं होणार आहे। आणि आता आपण बघितलं तर ही मोठी रांग खरं तर मुखदर्शनासाठी लागल्याचं पाहायला मिळते। विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक जवळपास 2 ते 3 तासांपासून मुखदर्शनासाठी देखील या ठिकाणी रांगा लावताना पाहायला मिळते। तर तिकडे पदस्पर्श दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी लागतोय। आपल्याला माहित आहे की गेल्या 2 महिन्यांपासून याच मंदिरातील संवर्धनाचं काम जे आहे ते सुरू होतं आणि तेच गाभाऱ्यातील असू दे आणि मुख्य मंदिरातील संवर्धनाचं काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। मंदिर आवारातलं काम देखील आता युद्ध पातळीवरती सुरू आहे। मी त्याच एका सभा मंडपात उभा आहे आणि त्याच सभा मंडपात देखील आपण बघितलं तर संवर्धनाचं काम सुरू आहे, नूतनीकरणाचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। इकडे आपण जर बघितलं तर दगड जे आहे ते कोरीव दगड या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि हाच एक सभा मंडप याच विठ्ठल मंदिरातला आहे आणि त्या ठिकाणी देखील काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर याच मंदिरामध्ये जे संगमरवरी फरशी आणि इतर फरशा होत्या त्या देखील काढण्यात आलेल्या आहेत आणि जे मूळ दगडी बांधकाम होतं, जे मूळ दगडी ढाचा होता तो आता सगळ्यांच्या समोर उजेडात आलेला आहे। त्यामुळं नक्कीच हे रूप पाहण्यासाठी खरं तर विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी आणि मंदिराचं रूप पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील भाविक जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। सकाळपासूनच भाविकांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। 2 महिन्यानंतर विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हे सगळे भाविक या ठिकाणी दाखल झाले, त्यामुळे नक्कीच एक उत्साहाचं वातावरण सकाळपासूनच पंढरपुरात पाहायला मिळते। रिद्धी जी, शेखर, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।